नमस्कार, मी डॉक्टर अमरजित गोडसे. माझं गाव येवती आहे आणि गेल्या 2012-13 पासून मी पंढरपूरमध्ये कार्यरत आहे. 4-5 वर्ष मी पंढरपूरमधल्या एक मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिशन बरोबर काम केलं. माझं डिग्री पुण्यातून झाली BPT आणि त्याच्यानंतर मास्टर डिप्लोमा चेन्नईमधून आणि MPT म्हणजे मास्टर इन फिजिओथेरपी म्हणजे MD लेवलचं शिक्षण मी बेंगलोरमधून केलं. त्याच्यानंतर चेन्नईमधून PhD केले स्पाईनवरती. माझा विषय आहे स्पाईन मणक्याचा. तर त्याच्यानंतर स्पेन, जर्मनी, स्वीडन तिथून मी फेलोशिप केली स्पाईनवरतीच, स्पाईन आणि कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथी त्याच्याचं. तर गेल्या 10-12 वर्षापासून मी पंढरपूरमध्ये कार्यरत माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये. त्याच्या अगोदर 4 वर्ष ऑर्थोपेडिशन बरोबर मी कोलॅबरेट होतो. तर आता आपल्या क्लिनिकमध्ये जवळजवळ सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्यात हायटेक तंत्रज्ञान आपल्याकडे आपण अवेलेबल केले पेशंटच्या आजाराच्या संदर्भाने, म्हणजे आजार जसे येतील तसे त्या पद्धतीनं. तर त्याच्यामध्ये ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक ही जी नवीन सिस्टीम आहे, सिस्टीम म्हणण्यापेक्षा उपचार प्रणाली जी आहे ती हाडं मोडून किंवा स्पाईनचं मणक्याचं अलाइनमेंट करून हे होते. त्याचबरोबर मी जर्मनीमधून जाऊन डॉक्टर हँडल सरांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे जर्मनीतल्या मशिनरीचे संशोधक त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी तिथून प्रशिक्षण घेतलं जर्मनीतून, म्हणजे त्या मशिनरींचं. तर त्याचा म्हणजे मॅट्रिक्स रिदम जर्मन थेरपी असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, लेझर, हायटेक, टिकार वगैरे किंवा डिकम्प्रेशन, ह्या अशा शॉकवेव्हच्या सारख्या अशा खूप वेगवेगळ्या हायटेक तंत्रज्ञान आपण आपल्या क्लिनिकमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी आपण उपलब्ध केले. म्हणजे बऱ्यापैकी जिल्ह्यातल्या सगळ्यात आपल्याकडे सगळ्या सुविधा असलेलं फिजिओथेरपीतलं हायटेक तंत्रज्ञान आहे. त्यासाठी मणक्याचं, कंबर किंवा मानेचं असेल, नस दबली असेल किंवा पॅरालिसिस असेल, गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो अशा स्पोर्ट्स इंजुरी असतील किंवा इतर अशा अनेक आजारावरती आपण म्हणजे बिना औषध उपचार किंवा तुम्हाला औषधोपचार किंवा बिना ऑपरेशनचा आपण त्याच्यावरती उपचार करतो. तर रुग्णांनी याचा चांगला फायदा घ्यावा, जेणेकरून आजार मुक्त होतील आणि आपण बऱ्यापैकी चांगली सर्व्हिस देतो. आता असा एखादा अनुभव आहे का की दुर्मिळातली दुर्मिळ एखादी केस आली मणक्याच्या विकाराची आणि त्याच्यावर तुमच्याकडून उपचार झाले? हो, 100%. आता कालचीच माझी केस आहे. कालच पेशंट एक कोपरीचं मोहिते म्हणून आले पेशंट. अक्षरशः 2-4 उचलून आणलं, त्यांना मळ्यातूनच डायरेक्ट उचलून आणलं आणि 4 तास माझ्याकडे थांबले. जाताना 4 तासात ते चालत खटाखट बोलत गेले. हे कालचंच उदाहरण आहे. असे खूप साऱ्या गोष्टी आहेत की मणक्याचे आजार बरेच काय पेशंट असे आहेत की त्यांना मणक्याचा प्रॉब्लेम असतो, छातीत दुखतं, मणक्याचा प्रॉब्लेम असतो ते छातीत दुखतं आणि ते बऱ्याच कार्डिओलॉजिस्टकडे जातात आणि छातीत दुखतं ECG इको करतात, पण कार्डिओचा प्रॉब्लेम नसतो, म्हणजे हृदयाचा नसून पाठीचा किंवा मणक्यातला प्रॉब्लेम असतो. असे खूप सारे पेशंट. माझ्याकडे एक पेशंट होता आटपाडीचा. तर त्या पेशंटचं बऱ्यापैकी पुणे, मुंबई सगळ्या ठिकाणी जाऊन आला होता. लॅप्रोस्कोपी, एंडोस्कोपी सगळ्या स्कोपी झाल्या. 3.5-4 लाख रुपये घालून तो पेशंट लास्ट फायनल आला. माझ्याकडे 10 दिवसातच तो खटाखट होऊन गेला. म्हणजे त्याच्या मणक्याच्या नसा फक्त दबल्या होत्या, बाकी काही नाही. बाकी त्याचं जेवण केलं की त्याला अर्धी चपाती खाल्ली की छातीत आणि पोटात दुखायचं किंवा शोल्डरमध्ये दुखायचं. बऱ्याच सर्जनशी मी कन्सल्ट केलं की जेवण केलं पोटात दुखायला पाहिजे, खांदा नाही दुखायला पाहिजे. हे डायग्नोसिस बऱ्यापैकी माझ्या लाईफमधलं खूप मोठं अचिव्हमेंट आहे त्या मणक्याच्या बाबतीतली. अशा खूप साऱ्या रोज केसेस होतात, रोज होतात. 100 पेशंट आले त्यातले 90-95% तर होतात. 5-10% तेवढा मी सोडूनच देतो तेवढा. तर शेवटचा प्रश्न आहे, विज्ञानानं प्रगती केली, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले, नवनवीन तंत्रज्ञान आलं, परंतु 50 पार पडल्याच्या आतच बऱ्याचशा लोकांना हाडांची विकारता होतात किंवा मणक्याचे विकार होतात. त्याच्यामध्ये पोषक आहाराची कमी मानायचं का धकाधकीचं आयुष्य की लोकांची जास्त धावपळ वाढली का अनुवंशिकच आता लोकांना हाडाची आजार व्हायला लागली? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. आणि लोकांना या संदर्भात काळजी घ्यायचं काय सांगा? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. हे तुम्ही म्हणला तसं धावपळीचं जीवन आहे. लोकांना अगोदर कांदा कुठं असायचा, जात्यावरचं असायचं, सगळे ह्याच्याने एक्सरसाइज व्हायची. सगळं मशिनरींचं लाईफ आहे, सगळं आरामदायी लाईफ आहे. फ्रीजमधलं खाणं, हायब्रिड खाणं, हे आहार न्यूट्रिशनल व्हॅल्यू लोकांना समजणेच. आणि व्यायामाचा अभाव, वेट वाढत चालले, शुगर BP वाढत चालले, जे फास्ट फूड आहे त्याचं प्रमाण जास्त वाढत चाललं आहे. शुगरचं तेल खराब प्रचंड आहेत आणि रस्ते खूप खराब आहेत. लोकांना खूप फास्ट ॲक्टिव्हिटी करायचं आहे, म्हणजे पटकन लगेच प्रत्येक गोष्टी असं अलीकडे व्हायला लागले. आणि हायब्रिडायझेशन खूप झाले, म्हणजे अन्नधान्यामध्ये सकस काहीच मिळालं झालं आणि आहार, व्यायामाची अभाव,
ह्याच्यामुळं हे आजार वाढत चालले ते. तर लोकांनी ह्याच्यावरती आहारावर मेन महत्त्वाचा मुद्दा दिला पाहिजे, म्हणजे मुद्द्यावरती त्या लक्ष घातलं पाहिजे. आहार व्यवस्थित सकस आणि नॅचरली आहार घेतला पाहिजे, हायब्रिड नको आहे. आणि बाकी सगळे व्यायाम रोज डेली केला, फोकस केलं, मेडिटेशन, योगा, प्राणायाम केलं, एक्सरसाइज चांगला. एक्सरसाइज ही इज द बेस्ट मेडिसिन इन द वर्ल्ड. हे एक्सरसाइज आणि डाएट याच्याशिवाय म्हणजे हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला आयुष्यात आजारच होणार नाही. आणि बाकीच्या ॲक्सिडेंटल त्या गोष्टी होतात त्याच्यासाठी तुम्ही बाकीच्या गोष्टी आहेतच आपल्याला ॲक्सिडेंटलच्या ऑपरेटिव्ह वगैरे, पण तो भाग टाळण्यासाठी तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या वाहतुकीच्या बाबतीत पण आपण थोडी पथ्य पाळली पाहिजेत. कुठून पण गाडी घातलं, धडकला, लागलं, काय त्याला दुसरा पर्याय नाही. ॲक्सिडेंट हे दोन कारणाने होतो, एक तर अंगमस्ती किंवा दुर्दैव, ह्या दोन्ही गोष्टींनीच होतं. ते आपण त्या गोष्टीत आता दुर्दैव असेल तर त्याला कुणीच काही करू शकत नाही. पण बाकीच्या गोष्टी गाडी चालवताना बॅक पेन कसं व्हायला नाही पाहिजे, किंवा बाकीची सांधेदुखी टाळली पाहिजे, फ्रोझन शोल्डर असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी काळजी अगोदरच घेतली पाहिजे. लोक झाल्यानंतर काळजी घेतात, झाल्यावर घेऊन प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आहारामध्ये हाडाचा पिसूळपणा सध्या वाढलाय लोक, कॅल्शियमच्या गोळ्या घेताना किडनीवर प्रॉब्लेम. हो 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 ऑब्विसली. आहारामध्ये कॅल्शियम वाढण्यासाठी नेमकं कोणकोणता आहार घ्यावा? खूप चांगला प्रश्न आहे. आता कॅल्शियम लोकांना आता महत्व समजायला आहे. याच्यामध्ये तुम्ही रोज 1-4-5 खारी खाऊ शकता, तीळ जवस खाऊ शकता, पालक, मेथी, शेपा, शेवगा, दूध, दही, तूप हे आहेत शाकाहारातले. मांसाहारामध्ये बाकीचे सगळं आहे, पनीर आहे, बाकी प्रोटीन आहे, प्रोटीनसाठी पनीर आहे. हे बाकीचे आहार घेऊ शकता तुम्ही, बदाम, काजू, आपलं अंजीर वगैरे. दही दिवस दुपारी खाऊ शकता तुम्ही. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर खूप दही चांगला आहे, त्याच्यात खूप कॅल्शियम चांगला सोर्स आहे. आणि खारीक सगळ्यात बेस्ट तीळ आहे. आणि 1 किलो मटण एवढी 1 किलो शेवग्यामध्ये ताकद आहे. तुम्ही शेवग्याला महत्त्व म्हणजे समजत नाही लोकांना. एवढं शेवग्याच्या पाला जो आहे शेवग्याचा हिरवा, तो मेथीची भाजी परतून करतात तसा तो सुद्धा खूप त्याच्यात कॅल्शियम आहे. हां, लोक टाकून देतात, वाळून जातो पाला, त्याचं एवढं महत्त्व आहे. म्हणून मी सांगितलं 1 किलो मटण एवढी 1 किलो शेवग्यामध्ये ताकद आहे. हे भरपूर ह्या शाकाहारातलं आहे, बाकी मांसाहारात पण आहे. लोकांनी ते घेतलंच पाहिजे. आता तुम्ही एक नवीन हॉस्पिटलच निर्मित चालू आहे, साधारण ती कधीपर्यंत होणार आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाच्या आधुनिक कुठल्या सुविधा? या दिवाळीपर्यंत आपण तिथं होऊन जाईल तिथं नवीन ठिकाणी. तर माझा मानस आहे की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात हायटेक तंत्रज्ञान असलेलं फिजिओथेरपीचं क्लिनिक आपल्याला बनवायचं तिथं. पश्चिम महाराष्ट्रात नवनवीन तंत्रज्ञान आपल्याला तिथं आणायचे आहेत. पॅरालिसिस असेल, मणक्याचे दुखणे असतील, आपल्याला जास्त मणका आणि पॅरालिसिस ह्या गोष्टीवरच आपण जास्त फोकस करतो. गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर किंवा खांद्याचं, ह्या जास्तीत जास्त औषध गोळ्या न खाता, ऑपरेशन न करता कसं काय पेशंटला नीट करता येईल ह्याच्यावरच आपण त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्या हायली अपडेटेड सगळ्या गोष्टी आपण तिथं करणार आहोत.